नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय सुरू करण्याआधी मला वाटतं तुम्ही एक छोटासा फ्लॅशबॅक बघणं गरजेचं आहे. हा फ्लॅशबॅक म्हणून मी का असं म्हणतोय, कारण जेव्हा टॅरिफ वॉरची सुरुवात झाली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 50% अतिरिक्त शुल्क जे आहे ते लादलं होतं, त्याच वेळी टॅरिफ वॉर म्हणजे नेमकं आहे तरी काय अशा आशयाचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. आणि त्या व्हिडिओमध्येच मी या H1B व्हिसा संदर्भात ओझरता उल्लेख केला होता आणि त्यामध्ये मी असंही म्हटलं होतं की आता अगली बार जी वार होणार आहे ती वार या H1B व्हिसावरतीच होईल असं मला वाटतं. बघा हा आधी व्हिडिओ. पुढे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी असे संकेत सुद्धा दिलेले आहेत की H1B व्हिसा जो आहे तर त्याच्या बाबतीत सुद्धा अमेरिका गंभीर आहे आणि अमेरिका काही विचार करू शकतं. आता H1B व्हिसा हा काय प्रकार आहे आता तुम्ही बघितल्यानंतर मला असं ह्याच्यातून हेही दाखवून द्यायचं नाही की बघा मला आधीच अंदाज आला होता, बघा मी म्हटलं होतं ना आधी हे असं होणार हे तसं होणार, बघा मला आधीच माहिती मिळाली होती की नाही. हे असं अजिबात मी म्हणणार नाही. याचं कारण असं आहे की त्यांच्या प्रत्येक बोलण्यामधून तो अंदाज येतच होता की ते अमेरिकन फर्स्ट यासाठी काय काय पुढची पावलं उचलू शकतात आणि त्यामध्येच हा H1B व्हिसाचा हा प्रमुख मुद्दा होताच. आणि त्यामध्ये मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की H1B व्हिसा जो आहे तर सर्वसाधारणपणे स्किल्ड पीपल जे आहेत म्हणजे अब्रॉड मधून येणारे, बाहेर परदेशातून आपल्या देशात येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी H1B व्हिसाची सोय जी आहे ती त्या अमेरिकेने करून ठेवलेली आहे. त्यानुसार काय की 3 वर्षासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे कंपनीतर्फे जा किंवा स्वतःच्या खर्चाने जा, पण तुम्ही 3 वर्षासाठी तिथे जॉब करू शकता, स्किल्ड काम करू शकता आणि 3 वर्ष संपल्यानंतर तुम्हाला जर एक्सटेन्शन हवा असेल तरी अप्लाय करू शकता. पण तिथे मॅक्झिमम तशासाठी 6 वर्षापर्यंत काहीतरी मुदत वाढ मिळू शकत होती. मग हे जे सगळं आहे ते अचानक आज विषयामध्ये किंवा चर्चेमध्ये येण्याचं कारण काय? कारण साधं सिंपल आहे. याच्यामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ जो आहे तो नक्की न विसरता बघा, म्हणजे लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प यांचा अप्रोच जो आहे तो कशाकडे आहे. अप्रोच साधा सिंपल आणि ओपन आहे, तो म्हणजे अमेरिका फर्स्ट. अमेरिकेतल्या तरुणांना जॉब मिळावा, अमेरिकेतल्या तरुणांना प्रशिक्षण मिळावं, अमेरिकेतले तरुण जे आहेत त्यांना पगार जास्त मिळावा. मग जे बाहेरून येत आहेत कमी पगारामध्ये काम करतात, जास्त कालावधीसाठी काम करतात, हे त्यांना कुठेतरी खटकत होतं आणि म्हणून त्यांनी हा जो H1B चा विषय आहे तो पुढे आणलाय. मग त्यानुसार आता त्यांनी काय केलंय, त्यांनी साधं सिंपल केलंय. सिंपल म्हणजे सिंपल म्हणण्याचा भाग झालाय, अतिशय कठीण काम करून ठेवलंय इतरांसाठी. म्हणजे काय, जे H1B च्या व्हिसावरती तिथे काम करण्यासाठी जात होते त्या लोकांचा खर्च जो आहे म्हणजे तो व्हिसा मिळवण्याचा खर्च तो पूर्वी किती यायचा, एक 5-6 लाखापर्यंत. पण आता म्हणजे $1000 तुलनेमध्ये तो असायचा. मग बाकी तुमचा तो पासपोर्ट मिळवणे, व्हिसा मिळवणे, त्या सगळ्या प्रोसेस अमुक तमुक ह्या सगळ्याचा खर्च जो आहे सर्वसाधारण 5-6 लाख रुपये असायचा. आता अचानक त्यांनी असं सांगितलं की आजच्या रात्रीपासून, जसं आपल्या त्या पंतप्रधानांनी एकदा सांगितलं होतं आज रात 8 बजे से, मतलब ते नोटबंदीचा कालावधी आठवला ना तुम्हाला, हा, तर तशाच पद्धतीची त्यांनी ती घोषणा केली आणि सांगितलं की 21 सप्टेंबर 2025 या तारखेपासून जे लोक बाहेरून येतील H1B या व्हिसा अंतर्गत त्यांना आता $1 लाख पहिले आधी भरावे लागतील आणि मगच त्यांना तिथे कामावरती रुजू होता येईल किंवा त्यांना तसा व्हिसा देण्यात येईल. आता $1 लाख म्हणजे झाले किती, आज $88 भाव चालू आहे, म्हणजे 88 पारच झालेला आहे. 88 गुणिले 1 लाख, सरळ सरळ साधा हिशोब आहे, 88 लाख रुपये तुम्हाला आता तिथे द्यावे लागणार. आता तुम्ही विचाराल की 88 लाख रुपये तिथे एका वर्षात आपण कमवणार आहे का, आणि मग ते कमवणार नसू तर 88 लाख रुपये देऊन उपयोग काय? सरळ सरळ गणित आहे. आणि तुम्ही म्हणाल की आता हे 3 वर्षासाठी पहिले होतं, पुढे एक्सटेन्शन करून 6 वर्षासाठी तुम्हाला मिळत होतं. आता तसं नाही. स्पष्टपणे ते जेव्हा सही करत होते त्यावेळेस त्यांचे जे बाजूला उभे होते त्यांचे सहकारी, त्यांचं तुम्ही भाषण ऐका, किंवा ते भाषण म्हणू शकत नाही त्याला, त्यांनी त्यावरती जी टिप्पणी केली आहे ते ऐका आणि त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल की ते स्पष्टपणे म्हटले की प्रत्येक वर्षाला तुम्हाला $1 लाख H1B या व्हिसासाठी भरावे लागणार. म्हणजे याचा अर्थ आता तुम्ही अमेरिकेत जायचं स्वप्न जे आहे ते आता बांधून ठेवा आणि
आपल्या इथंच काम शोधा किंवा इतर देशाकडे लक्ष द्या. हे साधं गणित आहे. आता पुढे म्हणाल, काही लोकांचे असेही युक्तिवाद येत आहेत की अजून त्या सिनेटमध्ये म्हणजे काँग्रेस आहे तिथे सुद्धा, मग त्या सिनेटमध्ये तो विषय मांडला गेला नाही. हा ट्रम्पच्या अधिकारातला विषय त्यांनी घेतला आणि त्याच्यावर सिग्नेचर केले आणि तो त्यांनी अंमलबजावणी केल्यासारखं फायनल केलंय. पण अजून ते सिनेटमध्ये त्याला मान्यता मिळणं गरजेचं, असं काही होत नाही. हा विषय कदाचित कोर्टातही जाईल वगैरे वगैरे. पण ह्या गोष्टी पूर्णत्वाला येईपर्यंत बराच कालावधी जाईल. आणि जे लोक म्हणजे थोडक्यात आजच समजून घ्या की आजच्या तारखेपासून लक्षात घ्या, जे स्वप्न बघत होते की मी उद्यापासून तिथे अमेरिकेत असेन किंवा अमेरिकेत आता मी जॉब करायला असेन, ती सगळी म्हणजे तिथे तटबंदी जी आहे ती तयार करून टाकलेली आहे. आता ज्यांनी 21च्या आधी, आजच्या तारखेच्या आधी ज्यांनी व्हिसा मिळवलाय H1B, ते जुन्या पेमेंटवर 5-6 लाख रुपयाच्या पेमेंटवर असं समजा, त्या फीजवर समजा, तर ते लोक तिथे जाऊ शकतात, गेले असतील. पण ज्या लोकांना आता अप्लाय करायचंय आणि H1B व्हिसा मिळवायचा आहे, तो रखडला म्हणजे रखडला. कारण कंपनी सुद्धा तुम्हाला तुमच्यावरती 88 लाख रुपये प्रत्येक वर्षासाठी कसे पे करेल, हा साधा विचार आहे. बरं, आता चला हे झालं सगळं वैयक्तिक, म्हणजे तुम्ही तिथे जाणं, तिथे जॉब करणं, H1B व्हिसा मिळवणं, हे सगळं आणि त्याच्या फीज आणि त्या सगळ्या डिप्लोमॅटिक गोष्टी आपण क्लिअर केल्या. याचा IT सेक्टरवर काय परिणाम होईल तुमच्या माहितीसाठी सांगतो. IT सेक्टरवरती याचा फार मोठा दूरगामी वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सांगतो, आउटसोर्सिंगची जी कामं आहेत किंवा तिथे जाऊन आपले इंजिनियर जे काम करतात, या सगळ्यात महत्वाचा देश म्हणजे अमेरिका आहे. अमेरिका सोडून इतर कुठल्याही देशाचं आउटसोर्सिंगचं काम भारताकडे जास्त नाही. सगळ्यात जास्त काम जर म्हटलं तर अमेरिकेचं आहे. आणि मग आता काय होईल, तर इथले इंजिनियर पाठवून तिथे काम करायचे किंवा तिथल्या सिस्टम मध्ये ते त्यांचं योगदान द्यायचे, ते बंद होणार हळूहळू. आणि ते बंद झाल्यामुळे तुम्ही विचार करा, आता ज्यांचा आता लास्ट समजा गृहीत धरा याच्या आधी 2 वर्ष ज्याची पूर्ण झालीत, आता हे 3रं वर्ष काम तो माणूस तिथे करतोय आणि त्या 3 वर्षाचा आता कालावधी सुद्धा पूर्ण होत आलाय. 1-2 महिन्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा काय करावं लागेल, H1B साठी अप्लाय करावं लागेल. आता त्या H1B साठी अप्लाय करण्यासाठी किती खर्च आहे, 88 लाख रुपये. शक्य आहे, अशक्य? तो माणूस काय होणार, पुन्हा येणार. अशी संख्या 1-2 हजार नव्हे, जवळजवळ 3-3.5 लाख इंजिनियर्स फक्त IT सेक्टरचे आहेत की जे तुमच्या भारतामध्ये मायदेशी परतावं लागेल आज ना उद्या. हा निर्णय पुढे जर कॅन्सल झाला, माघारी घेतला वगैरे, तर त्या डेव्हलपमेंट जे आहे ते आपण नंतर बघूच, त्याच्यावरही चर्चा होईलच. पण सध्याची कंडिशन जर बघता असं झालं की उद्या एखाद्याचा व्हिसा संपत असेल तर त्याला उद्या भारतात परतायचं आहे आणि पुन्हा जर अप्लाय करायचं असेल तर सरळ सरळ गणित 88 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार. म्हणजे आता तिथे जाऊन नोकरी करणे, तिथे जाऊन आपण राहणे, तिथलं लाईफस्टाईल जगणे हे थोडंसं अशक्य आहे. मग आता तुम्ही म्हणाल मग तिथल्या लोक तिथे जायची गरजच नाही, इथे सुद्धा तुम्ही आउटसोर्सिंगचं काम करू शकता, जसं वर्क फ्रॉम होम आहे. अगदी बरोबर. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या इथल्या सुद्धा काही कंपन्या आहेत ITच्या, ज्या तिथे नॅसडॅक मध्ये म्हणजेच त्यांच्या जसं आपल्याकडे निफ्टी आणि सेन्सेक्स आहे तसं तिथल्या इंडेक्स मध्ये लिस्टेड कंपन्या आहेत. मग त्या लिस्टेड कंपन्यामध्ये तिथे काम करण्यासाठी भारतीय असणं गरजेचं आहे की नाही आहे. म्हणून तिथे त्या भारतीयांना ठेवण्याची सुद्धा जबाबदारी इथल्या कंपन्यांची सुद्धा आहे. आणि जर अशा पद्धतीने जर निर्णय झाला की त्यामध्ये तुम्ही तिथे ठेवायचं म्हटलं की 88 लाख रुपये द्यावे लागत असतील, तर त्या कंपन्यांना तरी कसं परवडेल. म्हणजे एकूणच काय, तिथल्या बिझनेसवरती म्हणजे तिथे काम करणाऱ्या लोकांमुळे जो बिझनेस मिळत होता त्या बिझनेसवरती सुद्धा आपल्या इथल्या कंपन्यांचा लॉस होण्याची चान्सेस जास्त आहेत. त्याचसोबत आता हा विचार करा, पुढचा विचार करा, जर तिथलीच लोक स्किल्ड निर्माण केली गेली, म्हणजे जे ट्रेनिंग जे आहे ते इथल्या लोकांना तिथे दिलं जात होतं, तेच ट्रेनिंग अमेरिकेतल्याच तरुणांना दिलं गेलं आणि त्यांना तिथे जॉबवर ठेवलं, कामावरती ठेवलं आणि तिथे त्यांच्याकडून काम करून घेण्याची सुरुवात झाली, तर मला सांगा तिथलं आउटसोर्सिंगचं काम जे आहे ते कमी होईल का वाढेल? अर्थातच कमी होईल. कारण तिथली जी पॉप्युलेशन आहे ते जर ती काम करायला लागली तर आउटसोर्स म्हणजे भारताकडे किंवा इतर देशांकडे, चीनकडे ते काम देण्याची गरज काय उरेल? नाही उरणार. म्हणजे ह्याचा अर्थ पुन्हा एकदा या कंपन्यांना जी कामं मिळत होती अमेरिकेकडून ती कामं पूर्णपणे
पूर्णपणे बंद होत नसतात, होणार नाहीत, गृहीत धरा थोडा वेळ, पण कमी होण्याचे चान्सेस हे मात्र जास्त आहेत, नक्की आहेत. आणि त्याचा फटका जो आहे तो अर्थविषयक, म्हणजेच काय की जे डॉलरमध्ये इथे पैसे येत होते ते पैसे आता कमी येणार आहेत आणि मग ह्याच्यामुळे त्या कंपन्यांचं जे आर्थिक गणित आहे ते गणित बिघडण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे एकूणच या H1B विजाचा जो बॉम्ब फोडलाय कोणी, डोनाल्ड ट्रम्प यांनी, तो भारतासारख्या देशासाठी तरी नक्कीच दुष्परिणामकारक ठरणार याच्यात शंका नाही. म्हणजे अगदीच 2-4%, 5% उद्या स्टॉक खाली जातील किंवा पुन्हा वर येतील, हा स्टॉक मार्केटचा विषय थोडा आपण साईडला ठेवू, परंतु त्याच्यामुळे हे जर कंटिन्यू राहिलं तर काम येणं कमी होणे आणि यांचा रेव्हेन्यू कमी होणे हा परिणाम फार मोठा आहे आणि फार मोठा होत जाईल. आणि विशेष म्हणजे जसं ते पूर्वी डीएड लागली की गुरुजीची नोकरी मिळायची, अशा पद्धतीचं आज IT काय केलं की लगेच तुम्हाला IT मध्ये जॉब मिळतात, अशा प्रकारचं जे एक वारं आपल्या देशामध्ये सुरू होतं त्याला नक्कीच स्टॉप लागण्याची चिन्हे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर कंपन्यांकडेच कामं नाहीत तर काम देणार कोणाला आणि काय देणार, त्याच्यामुळे इथल्या बेरोजगारीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. आता फक्त हा विषय जो आपण एवढा मांडला तो कशावर मांडला, तर कालच्या त्या निर्णयावर. आता पुढे जाऊन जर तो निर्णय बदलला, त्याच्यामध्ये काही शिथिलता आली किंवा तो निर्णयच कॅन्सल झाला तर मात्र पुन्हा परिस्थिती जी आहे ती वेगळी असू शकते. पण सध्याच्या कंडिशनला मात्र चिंता ही निर्माण करणारी घटना आहे, कारण ही H1B ची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून जाणं कंपन्यांसाठी आणि इंडिव्हिज्युअल इंजिनियरसाठी फार अवघड आहे, हे मात्र नक्की. आता तुम्हाला या बाबतीत काय वाटतं, तुमचं मत काय? काही लोकांचं असंही मत येतं या बाबतीत, कारण मी आधी एक मत मांडतो, इतरांचं मी जे इतर सोशल मीडियावरती वाचतो ऐकतो की इथं तुम्हाला काय, इथे स्किल तुमचं दाखवा, इथं काम तुम्ही वाढवा, हे सगळं मान्य आहे हो, पण जिथे 5 लाख रुपये पगार मिळत होता तिथे तुम्हाला आता 1 लाख रुपयामध्ये काम करावं लागत असेल तर तुमचा हा विषय जो आहे म्हणजे आपली ग्रोथ होण्याचा याच्यात खेळ बसणारच आहे ना. मग तो व्यक्ती 5 लाखावरून 1 लाख रुपयावरती काम करण्यासाठी कसा तयार होईल आणि मग तो त्याचं एनकरेजमेंट होतंय का डिस्करेजमेंट होतंय हे तुम्हीच ठरवा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि काम करूनही आपण काय अचानक तरी सगळा मोठा बदल होत नाही. आज इन्फोसिस, TCS किंवा विप्रो, टेक महिंद्रा या कंपन्या कित्येक वर्षांपासून उभ्या राहिलेल्या कंपन्या आहेत. त्या काय अगदी सगळ्या एका रात्रीमध्ये फार मोठ्या शेकडो कोटी, हजारो कोटींच्या कंपन्या झाल्या नाहीत. त्या कंपन्यांना सुद्धा स्ट्रगल करावं लागलं. मग हा स्ट्रगल पिरियड जो आहे तो फार मोठा जर झाला तर लगेच उन्नती, लगेच भरभराटी, ते आले इंजिनियर्स आणि इथं लगेच काम करू लागले म्हणजे IT सेक्टर आपलं बूम करून जाईल, असं होणं अशक्य आहे. फार मोठा कालावधी नंतर शक्य आहे. त्यामुळे लगेच काही चमत्कार घडू शकत नाही. सध्याची कंडिशन जी आहे ती बॅड होणारच, ह्यामध्ये दुमत असण्याचं कारण नसावं. चला, तुमचंही मत नक्कीच या बाबतीत मांडा, त्याचा नक्की आपण विचार करू. तुम्हाला काही याबाबत प्रश्न जरी असतील तरी सुद्धा विचारा आणि जर व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड वाटला तर मात्र व्हिडिओला लाईक करा आणि जे बॅगा बांधून वरून अमेरिकेकडे निघाले होते त्यांच्यासाठी थोडासा हा व्हिडिओ शेअर करून टाका. म्हणजे त्यांना माहिती नाही किंवा माहिती नसावं अशातला भाग नाही, पण किमान त्याच्यावरती ते आता विचार पुढचा काहीतरी करू शकतील असं मला वाटतं. चला, असो, काळजी घ्या आणि महत्वाचं म्हणजे अमेरिकेची स्वप्न जरा बघायचं थोडंसं कमी करा. हा, तुम्ही फिरायला वगैरे मात्र नक्की जाऊ शकता. अजून त्या टुरिझम विसावरती अजून काही बंधनं जास्त वाढलेली दिसत नाहीये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.